तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 29 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता त्रिलोत्तमा आणि चंद्रकांत रूममध्ये बसलेले असतात. तर चंद्रकांत म्हणू लागतो, अगं त्रिलोत्तमा, मला तुझ्यासोबत काय म्हणायचं आहे, माझ्या मनातलं ओळखतीस का? मला ना आपल्या नातवंदा संदर्भातच तुझ्याशी बोलायचं आहे. तर आता तेवढ्या वेळात भैरवी म्हणते, अहो हो, मला आत्ताशी कळायलं आहे बरं का की तुम्हाला काय म्हणायचं आहे. आता आपल्या अमृताला 7वा महिना लागणार आहे, म्हणजे आता तिच्या ना आपल्याला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे ना, आपण खूप मज्जा करूया बरं का. आता तेवढ्या वेळात चंद्रकांत म्हणू लागतो, हो गं त्रिलोत्तमा, तू तर अगदी माझ्या मनातलं ओळखलं. त्यानंतर मात्र आता अमृताने देवीला नवस केलेला असतो, तिला देवी आईची ओटी भरण्यासाठी मंदिरात जायचं असतं. तेवढ्या वेळात अमृता त्रिलोत्तमाला देखील म्हणू लागते की आई प्लीज, उद्या मंगळवार पण आहे, मला देवी आईच्या मंदिरात जायचं आहे, मी देवी आईला नवस केला होता, मला तिची ओटी भरण्यासाठी मला मंदिरात जायचं आहे. पण तेवढ्या वेळामध्ये त्रिलोत्तमा म्हणू लागती, नाही बरं का अमृता, एकदा जोपर्यंत बाळ्या घरामध्ये येत नाही ना, तुझी डिलिव्हरी व्यवस्थित होत नाही ना, तोपर्यंत तू उंबरठ्याच्या बाहेर पाऊल देखील ठेवायचा नाही. तर अमृता म्हणू लागते, अहो आई, असं का करताय तुम्ही, प्लीज मला जाऊ द्या ना, देवी आईचा नवस तर नाही मोडू शकत ना मी, उद्या मंगळवार पण आहे, प्लीज मी जाते ना. तेवढ्या वेळात त्रिलोत्तमा म्हणू लागते, अमृता, मी सांगितलेलं तुला माझं ऐकायचं नाही का? आता तू पण माझे शब्द मोडणार का या घरामध्ये? आणि तू पण जायचं नाही, आणि तुला कुणी मदत पण केलेली मला चालणार नाही. आणि त्रिलोत्तमा सावलीकडे बघत असते. त्यानंतर आता त्रिलोत्तमा तसं म्हणून बाहेर जाते. तर तेवढ्या वेळामध्ये अमृता आणि सावली रूममध्ये असता. तर अमृता म्हणू लागते, बघ ना गं सावली, आता आईच्या नाही म्हणल्यामुळे मी देवी आईचा नवस मोडू शकते का बरं, तूच सांग. सावली, मला तर ना खूप भीती वाटते, मी जर हे केलं नाही ना, तर माझ्या बाळावर काही वाईट परिणाम तर होणार नाहीत ना. सावली, तूच काहीतरी कर ना. आता सावली असा मार्ग काढते की आपण अमृता वहिनी, तुम्ही काळजी करू नका, मी तुमचा नवस पूर्ण करून देईल, आपण मंदिरात देखील जाऊ, देवी आईची ओटी भरू, आणि आईंना म्हणजे त्रिलोत्तमा मॅमला याच्याबद्दल ना काहीच कळणार नाही. आणि मग त्यानंतर त्रिलोत्तमा चंद्रकांत बाहेर जातात काहीतरी कामानिमित्त. तर अमृता धावतच बाहेर सावली असते सावलीकडे येते म्हणू लागते, अगं सावली, आता ना खरंच आपल्याकडं जास्तीचा वेळ नाही, आज मंगळवार पण आहे आणि आई आणि बाबा बाहेर पण गेले आहेत, आपल्याकडं आता हीच संधी आहे, आपण लगेच मंदिरात जाऊ, देवी आईची ओटी भरू आणि नवस पूर्ण करून आपण परत येऊया. तर आता सावली म्हणू लागते, अहो अमृता वहिनी, आपल्याला त्रिलोत्तमा मॅमनं सांगितलं बाहेर जायचं नाही, आणि आपण बाहेर गेलो आणि त्या जर घरी आल्या तर मग कसं होईल बरं का. त्या म्हणताना आता तू पण माझे शब्द मोडत आहेत का? घरातल्या सगळ्यांनी तर माझा विश्वासघात केलेलाच आहे, पण तूच एकटी होती की माझं मन जपायची, माझे शब्द पाळायची, पण आता तूही देखील तसंच करते. शेवटी आपल्या बाळाचा प्रश्न आहे अमृता वहिनी. तर अमृता म्हणू लागते, सावली, तुला तर माहीतच आहे ना, देवी आईचा नवस पूर्ण करणं हे पण किती महत्त्वाचं आहे. देवी आईमुळेच माझं बाळ सुखरूप आहे, तुला तर चांगलंच माहीत आहे ना. तर सावली आणि अमृता मंदिरात जाण्याचा निर्णय घेतात आणि त्रिलोत्तमा आणि चंद्रकांत थोडा वेळ बाहेरच थांबणार असतात. तेवढ्या वेळामध्ये सावली ताराला सांगते, तारा वहिनी आणि मी मंदिरात जातो देवी आईचा नवस पूर्ण करण्यासाठी. आणि तेवढ्या वेळामध्ये तारा म्हणते, अगं सावली, अमृता बहिणी, तुम्ही मंदिरात जाताय, पण आता सपोज मॉम जर घरी आल्या तर त्यांना जर तुम्ही दिसल्या नाही तर मी त्यांना काय उत्तर द्यायचे, मला तुम्ही हे सांगून जा. तर सावली म्हणू लागते की तारा मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते यायच्या अगोदर आम्ही घरी पण येऊ. त्यानंतर अमृता आणि सावली मात्र मंदिरात जाण्यासाठी बाहेर जाता. अमृता हळूहळू जात असते तर सावली समोर जाऊन ॲटोवाल्याला हात करते. तोपर्यंत सावली ॲटोवाल्याला हात करते तोपर्यंत दुसरीकडून भैरवीचे गुंडे रेडीच असतात. भैरवीला फोन करतात, म्हणू लागतात, भैरवीजी, आम्हाला सावली दिसली आहे, उडवायचं का तिला आता लगेच? तर भैरवी तिकून कॉलवर सांगते, हो, ती मुलगी दिसली ना, तिला डायरेक्टली तुम्ही उडूनच टाकायचं आहे, तिचा खेळ संपूनच टाकायचा आहे. तर ते गुंडे ओके म्हणतात. सावली मात्र एका ॲटोवाल्याला हात करते, म्हणू लागते, प्लीज दादा, तुम्ही थांबताय का? माझी वहिनी येत आहेत, कारण की त्यानं प्रेग्नंट आहे, थोडा हळू येता, तुम्ही थांबताय ना? त्यावेळी ॲटोवाला थांबतो. अमृता आणि सावली दोघीजणी ॲटोमध्ये बसून मंदिरात जाण्यासाठी निघत असतात. भैरवीचे गुंडे देखील सावली आणि अमृताच्या ॲटोमागेच पाठलाग करत असतात. त्यांना सावलीला उडवून टाकायचं असतं. दुसरीकडे भैरवी फोन ठेवल्याच्या नंतर
खूप हसत असते. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. भैरवीचा प्लॅन सावली आणि अमृताच्या जीवावर बेतणार का, की आता सावलीने हे मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला, याच्यामुळे अमृताच्या जीवाला काहीतरी धोका होईल का, याचा सगळा आळ सावलीवरच येईल का, आपण उद्याच्या भागात नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.